अब बात करेंगे केडीएमसी आयुक्त अनुभव गोयल की, जो कल्याणपुर के अनेकों भागों का दौरा किया। इस दौरान आयुक्त को सड़कों पर बड़े बड़े गड्ढों से भी गुजरना पड़ा। सड़कों की दयनीय हालत देख आयुक्त ने तुरंत शहर अभियंता को निर्देश देते हुए कहा कि सड़कों के गड्ढों को तत्काल भरा जाए। मिली जानकारी के मुताबिक आयुक्त के इस दौरे का आयोजन शिवसेना के पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड़ के बुलावे पर किया गया था। इस दौरे से आयुक्त गोयल के साथ शहर अभियंता अनीता परदेसी, सहायक आयुक्त उमेश यमगर, अभियंता कोरे और अन्य अधिकारी भी मौजूद थे। बता दें कि इस दौरे की जानकारी जैसे ही स्थानीय नागरिकों को लगी, चीमनपाड़ा, तीसगांव आदि परिसर के लोग इकट्ठा होकर आयुक्त को अनेकों समस्याओं से अवगत कराए। वहीं मुद्दे को लेकर महेश गायकवाड़ ने और क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। आज आम्ही गेल्या 10 दिवसापासून आयुक्त महोदयांची वेळ मागितली होती आणि त्यांनी आज वेळ दिली होती। आज त्यांना कल्याण पूर्वेची खरी परिस्थिती काय आहे ही त्यांना जागेवर आणून दाखवलेली आहे। तिसगाव कमानीचा गेट असेल, तिसगाव नाका असेल, मसोबा चौक असेल, कातेमानुली ते मॉडेल कॉलेज पासून तर म्हात्रे चौक असेल तर पार स्टेशन पर्यंतचा रस्ता हा अतिशय निकृष्ट आणि खड्डेमय झालेला आहे। खूप खराब आहे आणि प्रचंड खड्डे पडलेले आहेत हे त्यांच्या निदर्शनास आणून दाखवलेले आहे। आम्ही त्यांच्याकडे मास्टिक डांबरची मागणी केलेली आहे। जर मास्टिक डांबरीकरण केलं तर मला वाटतं की येणारे 2-3 वर्ष तरी खड्डे पडणार नाही। त्याचप्रमाणे हे सगळं जेवढे रस्ते तेवढे कॉन्क्रीटीकरण करण्यात यावेत अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे कल्याण पूर्वेमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते, त्याची परिस्थिती आम्ही त्याला सांगितली। या ठिकाणी रिक्षावाल्यांच्या कशा पद्धतीचे हाल रिक्षावाल्यांनी व्यक्त केलं हे त्यांच्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आले। त्यांनी सांगितलं की आम्ही या 7-8 दिवसाच्या आत या ठिकाणी सगळ्या रस्त्यांची कामं चालू करू, जेणेकरून खड्डे पडणार नाही। कारण की 2 वेळा खड्डे पडले ते वाहून गेले पाण्याने। अशा पद्धतीचे ठेकेदारांना या ठिकाणी आपण नेमू नका, जेणेकरून या रस्त्यांची अवहेलना होईल। त्यामुळे आयुक्त महोदयांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्यांनी हा विषय गंभीरपणे घेतले। त्याचप्रमाणे या रस्त्याची ते लवकरात लवकर सिटी इंजिनियर आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, ठेकेदारांशी बैठक घेऊन, MMRD शी बैठक घेऊन जे रस्ते अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्यात येईल कॉन्क्रीटीकरणचे। त्याचप्रमाणे जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्याची जे ड्रेनेज लाईनचा असेल या सगळ्या विषयावरती आम्ही त्या